नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, महाराष्ट्र शासनाची एक नवीन जाहिरात आलेली आहे. जवळपास 5,347 एवढी पदे या जाहिरातीमध्ये असणार आहेत. तर ही जाहिरात जी आहे ती महावितरण भरती संबंधित जाहिरात आहे. याच्यामध्ये आपण पात्रता बघणार आहोत. संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगेल. सोबतच फीज किती असेल, एक्झाम पॅटर्न काय असेल आणि परीक्षेची एक्सपेक्टेड डेट काय असेल आणि ज्या बाकीच्या महत्त्वाच्या जे काही डिटेल्स आहेत त्या संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन कव्हर करणार आहोत. ओके, तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचं आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं. तुम्हाला प्रत्येक कमेंटचं आपण 100% उत्तर देत असतो. पण कमेंट करण्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे, जेणेकरून तुमचे जे काही कमेंट्स असतील मला वरती हायलाइटेड दिसले पाहिजे. कारण एका दिवशी इतके कमेंट्स येतात की मग प्रत्येक कमेंटचं उत्तर देणं पॉसिबल होत नाही. त्याच्यासाठी आधी सबस्क्राईब करा आणि मग तुम्ही तुमचे जे काही कमेंट्स आहेत ते कमेंट करा. तर याच्यामध्ये आपण लिंक पण बघणार आहोत. ऑनलाईन लिंक काय असेल, संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला, आता मी तुम्हाला डायरेक्ट त्या जाहिरातीवरती घेऊन चालतो. आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण तुम्हाला मिळून जाईल. डायरेक्ट तिथून डाउनलोड करा आणि टेलिग्रामची लिंक जी आहे ती तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक पण मिळून जाईल. ओके, तर चला आता आपण डायरेक्ट जाहिरात बघूया. तर बघा, ही आहे जाहिरात. तर बघा, इथे महाराष्ट्र शासन राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित लिमिटेड, म्हणजे ज्याला लिमिटेड म्हणतो, यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक या पदांची भरती आहे. आणि याची वेतन श्रेणी पण दिलेली आहे. वेतन गट क मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेमधील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टी कालावधीसाठी भरण्यात येत आहे. तर बघा, विद्युत सहाय्यक या पदाची भरती आहे आणि इथे 3 वर्षाचा तुमचा कंट्रॅक्टी का म्हणजे काय म्हणतो आपण, एक कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. पण इथे शब्द लक्षात घ्या, इथं कंत्राटी जरी म्हटलेलं असेल पण ही 100% कॉन्ट्रॅक्च्युअल भरती नाही. ओके, जशी 100% कॉन्ट्रॅक्च्युअल भरती असली की मी तसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतच असतो नेहमी, पण एक 100% कॉन्ट्रॅक्च्युअल भरती नाही. ही आहे आपली रेग्युलर भरती. फक्त याच्यात 3 वर्षात तुम्हाला काय असेल, तुमचा जो काय म्हणते, तुमचा जो कालावधी आहे ते तुम्हाला फक्त 3 वर्ष समाधानकारकरित्या पूर्ण करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट म्हणून आणि तुम्हाला जे काही भत्ते असतात लागू, ते संपूर्ण फॅसिलिटी इथे मिळणार आहेत. जे सरकारी कर्मचाऱ्याच्या फॅसिलिटी असतात. खूप चांगली सॅलरी असते मित्रांनो. फक्त इथे शब्दावर जाऊ नका. कंत्राटी म्हणजे हा शब्द समजून घ्या. जसं शिक्षक भरतीमध्ये पण 3 वर्षाचा कालावधी असतो जवळपास, आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक झालं, ग्रामसेवकला पण कंत्राटी ग्रामसेवक या प्रकारे असा शब्द असतो. तर ही ती भरती नाही. ओके, ही तुम्हाला 100% सरकारी भरती आहे. फक्त इथे 3 वर्षाचा तुम्हाला कालावधी कमी करावा, म्हणजे पूर्ण करावा लागतो. त्याच्यानंतर जागा बघा मित्रांनो, खूप जास्त जागा आहेत. तुमचा जर थोडासा जरी स्टडी असेल आणि तुम्ही जर या म्हणजे जो क्रायटेरिया मागितला त्याच्यामध्ये जर बसत असाल तर खूप खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. फॉर्म अवश्य भरा तुम्ही. ओके, आणि फीस पण खूप कमी आहे. ते संपूर्ण आपण डिटेल समोर जाऊन बघणार आहोत. तर बघा, अनुसूचित जातीसाठी 637 नंतर मग इथे तुम्हाला आरक्षणानुसार एवढ्या 222, 202 अशा प्रकारे इथे पदे, इथे आफ्टर काय म्हणतो आपण, रिझर्वेशन, इथे तुम्हाला सर्व पदे इथे बघायला मिळतात. तर एकदा याचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून संपूर्ण डिटेल वाचून घ्या. एवढी संपूर्ण पदे आहेत. 5,347. खूप मोठी भरती आहे आणि खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ज्यांचं बघा 12th झालेलं आहे, 10+2 माध्यमिक शालांत परीक्षा जे उत्तीर्ण आहेत किंवा तत्सम परीक्षा म्हणजेच इक्विव्हॅलंट. ओके, 12th इक्विव्हॅलंट म्हणजे तुम्हाला माहीत आहे डिप्लोमा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याच्यानंतर प्लस म्हटलेलं आहे इथे, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यावसायिक पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण नवी दिल्ली यांच्यामार्फत तुम्हाला तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे, किंवा महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाची पदविका, म्हणजे ज्याला वीजतंत्री किंवा तारतंत्री हा अभ्यास म्हणतो, हे जर तुम्ही पास असाल मित्रांनो आणि सोबत तुमची स्टडी असेल, थोडासा अभ्यास करून तुम्हाला ही परीक्षा द्यायची, 100% इथे तुमचं सिलेक्शन होणार. खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहेत. या प्रकारे वॅकन्सी जनरली आपल्याला टेक्निकल इथे बघायला मिळत नाही. ओके, त्याच्यानंतर उमेदवाराचे वय बघा, 18 वर्ष पूर्ण आणि 27, 18 ते 27 एवढा आहे. त्याच्यानंतर प्लस 5 इयर्स रिझर्वेशननुसार तुम्हाला इथे मिळेल. पण इथे थोडंसं वयामध्ये शिथिलता द्यायला पाहिजे होती, कारण कोविडनंतर बरेचसे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर आता बघू याच्यावरती काही होते का. तर इतकं तर आहे मिनिमम 18 ते 27 एवढा वय. त्याच्यानंतर 5 वर्ष तुम्हाला इथे प्लस केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी बघा, प्रथम वर्षी तुमची सॅलरी इतकी असेल, एकूण मानधन 15,000, त्याच्यानंतर द्वितीय 16,000 आणि तृतीय वर्षी 17,000 इतकी तुम्हाला पेमेंट असेल. आणि त्याच्यानंतर बघा, खूप महत्त्वाचं अपडेट आहे इथे, एकदा तुम्ही जर विद्युत सहाय्यक म्हणून रुजू झाले 3 वर्षाच्या कालावधीनंतर, तुमचा पेमेंट बघा इथे मित्रांनो, खूप चांगला पेमेंट आहे. 25,850 पासून तुम्हाला इथे सॅलरी
अप टू 50,835 या प्रकारे हे जे आहे वेतन ग्रेड पे तुम्हाला हा लागू होणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. लिंक तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि बघा, ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी एक्झाम सर्वसाधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. पण आता मार्च ऑलरेडी सुरू आहे, तर इथे पॉसिबल नाही, कारण याची जी एक्झाम डेट आहे मित्रांनो ती एक्सटेंड झाली. एक्झाम डेट फॉर्मची जे फॉर्म फिलिंग डेट आहे ती एक्सटेंड झाली आहे, त्याच्यामुळे आता ही पॉसिबल नाही. तर मे बी आता नेक्स्ट आचारसंहिता येतात आणि आचारसंहितेमध्ये एक्झाम होणं पॉसिबल नाही. तर याची सर्व जी भरती आहे तुम्हाला सांगतो मी, एक्सपेक्टेड आता जे मी थंबनेलमध्ये दाखवलेलं आहे, याची एक्सपेक्टेड एक्झाम डेट तुम्हाला राहील तुमची जून या महिन्यामध्ये. ओके. जून नंतरच तुमची ही एक्झाम होऊ शकते, कारण बाकीचे पण बरेचशा एक्झाम पेंडिंग आहेत. आणि मग आरक्षणाचं जे काही तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ते सर्व तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे फॉर्म भरताना, आणि लिंक पण दाखवतो मी तुम्हाला आता. त्याच्यानंतर याच्यामध्ये तितकं काही महत्त्वाचं नाही. तुम्ही हे सगळं जे खेळाडूसाठी वगैरे आहे सर्व महत्त्वाचं आहे, पण इतकं मी डिटेलमध्ये वाचत नाही, कारण व्हिडिओ खूप लांब होईल. तुम्ही फक्त व्हिडिओ एकदा पॉज करून वाचून घ्या. फक्त जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण ते कव्हर करणार आहोत. जसं इथे बघा, शारीरिक पात्रता पण या प्रकारे लागेल. जर तुमच्याकडे काही दिव्यांग व्यक्ती असतील, काही आपले स्टुडंट्स, तर त्यांच्यासाठी इथे क्रायटेरिया दिलेला आहे. आणि मग माजी सैनिकांसाठी बद्दल पण इथे दिलेली आहे माहिती, ही पण तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं आहे की एक्झाम पॅटर्न काय असेल. तर बघा, तांत्रिक प्रश्न असतील तुमचे 50 प्रश्न, 110 गुण. त्याच्यानंतर जेव्हा बाकी आपले जनरल असतात, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज, हे 40, 20 आणि 20 अनुक्रमे असे तुमचे प्रश्न असतील. आणि हे तुमचे मार्क्स असतील. टोटल 150 मार्क्स असतील, 130 प्रश्न असतील आणि 120 मिनिटाचा कालावधी असेल. हा खूप महत्त्वाचा आहे. आणि प्लस महत्त्वाची माहिती, 1/4 इथे निगेटिव्ह आहे, म्हणजे 0.25% किंवा आपण त्याला 1/4 निगेटिव्ह म्हणतो. हे तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स इथे असणार आहेत. तर पेपर सोडवताना याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आणि याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो, परमनंट तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह राहील. जेव्हा पण तुम्हाला डाऊट आला, एकदा तुम्ही ही माहिती बघू शकता. नेक्स्ट, आता आपले सर्व पॉईंट्स कव्हर झाले ऑलमोस्ट, पण एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. तर लिंक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पाहिजे असते, तर फक्त महाडिस्कॉम टाका गुगलवरती जाऊन, www.in. त्याच्यानंतर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर सर्व डिटेल तुम्हाला फॉर्म भरायचं आहे, जसं आपण डिटेलमध्ये भरतो. आणि फीज बघा, महत्त्वाची माहिती, 250 ओपनसाठी आणि 125 तुम्हाला जे आपले कॅन्डिडेट आहेत कॅटेगरीनुसार जे रिझर्वेशन लागते त्यांना, तिथे तेवढी फीज तुम्हाला 125 असणार आहे. बाकीची माहिती ते तुम्हाला या साईटवरती जाऊन तुम्ही इथे भरू शकता. तर ही सर्व माहिती होती मित्रांनो, शॉर्टमध्ये मी संपूर्ण समजावून दिलेलं आहे. ही जाहिरात जरी जुनी असली पण आता याची डेट जी एक्सटेंड झाली, त्याच्यामुळे तुम्ही आता ज्यांनी फॉर्म भरलेला नव्हता ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. आणखी तुम्हाला काही डाऊट असतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बिंदास कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. कुठले पण तुमचे डाऊट असतील, म्हणजे फॉर्म भरताना काही अडचण येत असेल किंवा एक्झाम पॅटर्न समजलेला नसेल, तर इथे तुम्ही कमेंट करा. सोबतच माझा टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे पण येऊन तुम्ही मेसेज करू शकता. बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन असतात, तुमचं तिथे पण समाधान होऊन जाईल. तर ऑलमोस्ट सर्व पॉईंट कव्हर केले आहे मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. खूप चांगली संधी आहे. 5,500 जवळपास जागा आहेत. तर फॉर्म अवश्य भरा. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.